नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ हा महाराष्ट्रातील एक अग्रेसर आणि नामांकित असा मुख्याध्यापक संघ आहे. या मुख्याध्यापक संघामार्फत अतिशय दर्जेदार अशा प्रश्नपत्रिका काढल्या जातात. SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न यामधील असतात. महाराष्ट्रातील जवळजवळ 11 ते 12 जिल्ह्यामधील शाळा या प्रश्नपत्रिका वापरतात. काल 24 ऑगस्ट 2026 पासून घटक चाचणी 1 10वीसाठी तिमाही परीक्षा सुरू झालेली आहे. काल गणित भाग 1चा पेपर होता. आज गणित भाग 2चा 20 गुणांचा पेपर आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडा. पहिला आहे हा 2 गुणांचा आहे. 2 त्यामध्ये पर्याय अचूक द्यायचे आहेत. एका चौरसाची बाजू 10 सेमी असल्यास त्याचा कर्ण किती? चौरसाचा कर्ण बाजू गुणिले वर्गमूळ 2 या सूत्रानं काढायचा असतो. बाजू 10 आहे. 10 गुणिले वर्गमूळ 2 सेमी हा कर्ण आहे. त्यामुळे यातला जो अचूक पर्याय आहे 10 वर्गमूळ 2 सेमी हा डी अचूक पर्याय आहे. ओके. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR समरूप आहेत. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR समरूप आहेत. संगत कोण त्याचे एकरूप असतात. कोण A हा 45 अंश आहे. Q हा 45 अंश आहे. Q हा 65 अंश आहे. तर कोण C काढायला सांगितलेला आहे. प्रश्नामध्ये कोण A 45 मापाचे दिलेला आहे. कोण A ला संगत कोण P आहे. P सुद्धा 45 अंशाचा आहे. प्रश्नामध्ये Q 65 अंशाचा दिलेला आहे. Q 65 अंशाचा. Q ला संगत B हा 65 अंशाचा आहे. त्रिकोण ABC मध्ये तिघांची बेरीज 180 अंश असते. 65 आणि 45 या दोघांची बेरीज 110 आहे. 5 आणि 5 10 आणि 6 आणि 4 11. 180तून 110 गेला 70. हा C हा 70 असणं गरजेचंच आहे. त्यामुळं अचूक पर्याय या ठिकाणी C आहे. ओके. त्यानंतर प्रश्न पहिल्यातल्या B हा 2 गुणांचा झाला. 2 गुणांचा आहे हा. खालील प्रश्न सोडवा. त्रिकोण PSR मध्ये S 90 मापाचा, R 30 मापाचा, PR 12 आहे आणि PH ची लांबी काढायची आहे. या ठिकाणी हा S 90 आहे. कोण R 30 आहे आणि कोण P उर्वरित कोण त्रिकोण PSR मध्ये काय दिलेलं आहे. त्रिकोण PSR मध्ये कोण S बरोबर 90 अंश, कोण R बरोबर 30 अंश आणि कोण P बरोबर 60 अंश हा उर्वरित कोण आहे. त्यामुळे 30 अंश, 60 अंश, 90 अंश मापाच्या प्रमेयानुसार 30 मापाच्या कोनासमोरील भुजा कर्णाच्या निमपट असते. PS बरोबर 1/2 PR. PS बरोबर 1/2 गुणिले PR. 1/2 PR या ठिकाणी 12 दिलेले आहे. त्यामुळं 12ला 2 भागले की 6 मिळालं. त्यामुळं PS बरोबर या ठिकाणी 6 एकक. ओके. साहजिकच आहे. 30 मापाच्या कोनासमोर भुजा कर्ण 12 निम्मे असते म्हणजे 6. सविस्तर मांडणी करायची अशा पद्धतीनं. ओके. प्रश्न पहिल्यातल्या बीतला दुसरा आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. एरिया त्रिकोण ABC बरोबर 16 आणि एरिया त्रिकोण PQR बरोबर 25. तर AB PQ बरोबर किती? या ठिकाणी 2 समरूप त्रिकोण आहेत. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणजे 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं प्रमेय आपण वापरायचं आहे. 2 समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा इतके असते. म्हणून या ठिकाणी एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण PQR बरोबर संगत बाजूंचा वर्ग AB वर्ग भागिले PQ वर्ग. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय 16/25. 16 ABCचा आहे, PQRचं 25 आहे बरोबर AB वर्ग भागिले PQ वर्ग. दोन्ही बाजूची वर्गमुळे घेतली. 16चं 4, 25चं 5, AB वर्गाचं AB आणि PQ वर्गाचं PQ. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन ओके.
म्हणून या ठिकाणी ए बी पी क्यू बरोबर 4/5. हा प्रश्न पहिला 2 आणि 2 4 गुणांचा झाला. प्रश्न दुसरा ए. खालील कृती पूर्ण करून पुन्हा आल्या 2 गुणांचा आहे. एकूण 4 तुकड्या असतात, प्रत्येक अर्धा गुण. एरिया त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. जर एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर 80 चौसेमी आणि एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर 125 चौसेमी तर खालील कृती पूर्ण करा. या ठिकाणी एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण पी क्यू आर बरोबर संगत बाजूंचे वर्ग समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे. ए बी वर्ग इथं पी क्यू वर्ग. एरिया त्रिकोण ए बी सी 80 आहे, इथं 80 बरोबर ए बी वर्ग भागिले पी क्यू वर्ग. या ठिकाणी 5 80ला भागल्यानंतर 16 आणि 5 125ला भागल्यानंतर 25. त्यामुळं दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलं तरी ए बी वर्गचं ए बी, पी क्यू वर्गचं पी क्यू, 16चं 4 आणि 25चं 5. ए बी भागिले पी क्यू बरोबर 4/5. ओके. अशा पद्धतीनं हा 2 गुणांचा. प्रश्न दुसऱ्यातला बी. पुढील उपप्रश्न सोडवा. कोणते 2? या ठिकाणी 3 असतात, 2 सोडवायचे असतात, प्रत्येकी 2 गुण. 4 गुणांचा प्रश्न आहे. एका आयताच्या लगतच्या बाजू 11 सेमी व 60 सेमी आहेत, तर त्याचा कर्ण काढा. या ठिकाणी आकृती काढून सोडवला तरी योग्य पद्धतीचं उत्तर निघेल. हा आयताचा कर्ण ए सी आहे. चौकोन ए बी सी डी आयत आहे, त्याचा कर्ण ए सी आहे. या ठिकाणी कोन ए बी सी बरोबर 90 अंश आणि म्हणून त्रिकोण ए बी सी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार लगतच्या बाजू किती दिलेल्या आहेत? 11 आणि 60. हे 11 आणि मोठी बाजू 60 आहे. त्यामुळं ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. ए बी 11चा वर्ग, बी सी 60चा वर्ग, 11चा वर्ग 21, 60चा वर्ग 3600. त्यामुळं 600 आणि 121 721 आणि 3 तसा 3721. त्यामुळे ए सी वर्गाचं वर्गमूळ ए सी आणि 3721चं वर्गमूळ 61. त्यामुळं त्या आयताचा कर्ण आहे तो 61 सेमी आहे. ओके. आयताचा कर्ण 61 सेमी. प्रश्न दुसऱ्यातला बीतला दुसरा आहे. आकृतीत कोन ए बी सी आणि कोन डी सी बी 90 मापाचे आहेत. ए बी बरोबर 6 आणि या ठिकाणी डी दिसत नाही तर डी आहे. डी सी बरोबर 8. तर एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण डी सी बी काढा. हे जे 2 त्रिकोण आहेत बी सी या समान पायांचे आहेत, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत उंचीच्या प्रमाणात आहे. ओके. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी सी बी हे रेख बी सी या समान पायांचे त्रिकोण आहेत आणि म्हणून एरिया त्रिकोण ए बी सी भागिले एरिया त्रिकोण डी सी बी त्यांची क्षेत्रफळे बरोबर ए बी भागिले डी सी उंचीच्या प्रमाणात. ए बी भागिले डी सी पहा, ए बी भागिले डी सी उंचीच्या प्रमाणात. या ठिकाणी क्षेत्रफळे उंचीच्या प्रमाणात हे लिहावं लागेल. ओके. त्यामुळे ए बी आहे 6 आणि डी सी 8 आहे,
बरोबर 6/8. 2×6 बेचोक 8. संक्षेप दिला 2×6 बेचोक 8. त्यामुळे एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण DCB बरोबर 3/4. ओके, 3/4. एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण DCB बरोबर 3/4. प्रश्न दुसऱ्यातला बीतला तिसरा. आकृती दिलेल्या माहितीवरून एल टी काढायचे आहे. त्रिकोण LMN या त्रिकोणामध्ये कोण LMNचा कोण दुभाजक MT आहे. कोण दुभाजकाच्या प्रमाणानुसार LM भागिले MN बरोबर LT भागिले TN किमती घालायच्या आणि सोडवायचं. कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार असं MN भागिले ML किंवा ML भागिले MN वरून खाली याचं LT भागिले TN LT भागिले TN. ML आहे 6, MN आहे 10. LT काढायचं आहे भागिले TN 8 आहे. LT बरोबर 6ला गुणिले 8 आणि LTला गुणिले 10 येणार आहे. पलीकडे जाऊन भागिले 10. बेचोक 8 2×5 त्यामुळे LT बरोबर 6 चोक 24/5. 5 चोक 20 उरले 4. 4 वर 0 घेतले 45. LT बरोबर 4.8 एकक. ओके, अशा पद्धतीनं सविस्तर सोडवायचं. असा प्रश्न दुसरा 6 गुणांचा झाला. प्रश्न तिसरा A हा आहे 6 गुणांचा. प्रश्न तिसऱ्या A मध्ये कृती पूर्ण करा. 6 चौकड्या आहेत. प्रत्येक चौकटीला अर्धा गुण आहे. इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सोपा आहे, काय अडचण अजिबात नाही. प्रश्न असतोच इंग्रजीमध्ये. शेजारील आकृतीत त्रिकोण ABC मध्ये रेख XY समांतर बाजू AC. XYला AC समांतर आहे. X हा A आणि B च्या दरम्यान आहे. Y हा B आणि C च्या दरम्यान आहे. X हा A आणि B च्या दरम्यान आहे. आणि 2AX जे दुप्पट आणि BX जे तिप्पट समान आहे. तर XY बरोबर 9 दिलेलं आहे. AC किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करायची आहे. काय दिलं आहे? 2AX बरोबर 3BX. AX भागिले BX. त्यामुळे AX तिथे ठेवला आहे, BX मागं घेतला आहे आणि पलीकडे 3 तिथे ठेवला आहे. 2 पलीकडे घेतला आहे. 3/2. AX अधिक BX काय आहे? योग क्रिया. अंशात छेद मिळवायचा, छेद तसाच ठेवायचा. 3 अधिक 2 5/2. ओके. त्रिकोण BCA समरूप त्रिकोण BYX हे 2 त्रिकोण समरूप आहेत. समरूपतेची कसोटी. ओके, कारण हे 2 त्रिकोण समरूप दाखवता येतात आपल्याला कसोटीनं. B हा सामायिक कोण आहे. Y आणि C एकरूप आहेत किंवा X आणि A एकरूप आहेत. ठीक आहे, ते दाखवायचं नाहीच आहे. 2 त्रिकोण समरूप आहेत, संगत भुजा प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणाचे संगत बाजू आहेत. BA पहिलं तिसरं भागिले BX. AC दुसरं तिसरं भागिले YX किंवा XY. किमती घाल्या. BA 5 आहे, हे BA 5 आणि BX 2 आहे. ओके, 2. AC काढायचे आहे. XY 9 दिलेला आहे आणि त्यामुळं AC काढताना 5 गुणिले 9 9 5 45. 9 5 45 आणि ACला गुणिले 2 आहे ते भागिले. 45/2 म्हणजे कोणत्याही संख्येला 2 भागिले की निंपट होते. 22.5. ओके, हा 3 गुणांचा प्रश्न झाला. प्रश्न पहिल्यातला तिसऱ्यातला B. खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक सिद्ध करा. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. पायथागोरसचं प्रमेय आहे. असा एक त्रिकोण काढायचा. त्रिकोण ABC हा मूळचा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. कर्ण AC वर BD हा लंब टाकायचा आहे आणि मग पक्ष आहे दिलेल्या बाबी. त्रिकोण ABC मध्ये कोण ABC बरोबर 90 अंश. साध्य काय आहे? AC वर्ग कर्ण वर्ग
ए सी वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. रचना काय आहे? बिंदू बी मधून कर्ण ए सी वर रेख बी डी हा लंब काढला. डी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे, लिहिलं इथं. ओके. सिद्धता. आता काटकोन त्रिकोण ए बी सी मध्ये रचनेमध्ये जे आहे ते लिहिले. रेख बी डी हा कर्ण ए सी वर लंब काढला. रचना. काटकोन त्रिकोणाचे समरूपता प्रमेय वापरायचं. काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेला हा शिरोलंब आहे. त्या शिरोलंबामुळं जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्पराशी आणि मूळ त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणजेच त्रिकोण ए बी सी हा जो मूळ त्रिकोण आहे तो ए डी बी या त्रिकोणाला आणि बी डी सी या त्रिकोणाला समरूप असतो. त्याला म्हणायचं काटकोन त्रिकोणाची समरूपता. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल रेक्टँगल. या ठिकाणी पहिल्यांदा पहिला आणि दुसरा घेतला आहे. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ए डी बी संगत बाजू प्रमाणात ए बी भागिले ए डी बरोबर बी सी भागिले डी बी बरोबर ए सी भागिले ए बी. पहिला आणि तिसरा आवश्यक आहे. ए बी भागिले ए डी बरोबर ए सी भागिले ए बी. तिरकस गुणाकार ए बी गुणिले ए बी वर्ग बरोबर ए सी गुणिले ए डी. हे पहिलं. आता पहिला आणि तिसरा समरूप घ्यायचं. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण बी डी सी संगत बाजू प्रमाणात ए बी भागिले बी डी बरोबर बी सी भागिले डी सी बरोबर पहिलं तिसरं ए सी भागिले बी सी. आपल्याला दुसरं आणि तिसरं घ्यायचं आहे. बी सी भागिले डी सी बरोबर ए सी भागिले बी सी. का? तिरकस गुणाकारामध्ये बी सी गुणले बी सी वर्ग बरोबर ए सी गुणले डी सी गुणले ए सी मिळते. दोन. ह्याला म्हणायचं आता एक. आपल्याला ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज घ्यायची आहे. म्हणून एक आणि दोन यांची बेरीज करून ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए बी वर्गाची किंमत ए सी गुणले ए डी अधिक बी सी वर्गाची किंमत डी सी गुणले ए सी. उजवी बाजू पाहिली ए सी सामायिक निघाला. ए सी सामायिक आत राहिला ए डी अधिक डी सी. ए डी अधिक डी सी आकृतीमध्ये ए डी अधिक डी सी हे दोन तुकडे म्हणजेच ए सी. बाहेर ए सी काढलेला या दोघांची बेरीज ए सी गुणले ए सी वर्ग. डावी बाजू ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी वर्ग. आपल्याला पायथागोरसचं प्रमेय सिद्ध करता आलं. ओके. इथं असं का? डी हा ए आणि सीच्या दरम्यान आहे म्हणून ए डी अधिक डी सी बरोबर ए सी. बीतला दुसरा आहे. एक सोडवायचे आपण दोन्ही सोडायचे. दोन समरूप त्रिकोणांच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे. लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौसेमे असेल तर मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. या ठिकाणी आपण समजूया त्रिकोण पी क्यू आर आणि समरूप त्रिकोण ए बी सी आहे समजूया. आणि त्रिकोण ए बी सी हा मोठा त्रिकोण आणि पी क्यू आर लहान त्रिकोण आहे. एरिया त्रिकोण पी क्यू आर लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 चौसेमी. पी क्यू ए बी दिलेलं आहे 2:5. पी क्यू लहान आहे त्यामुळं पी क्यूसाठी 2 आलं पाहिजे. ए बीसाठी 5 आलं पाहिजे. पी क्यू ए बी बरोबर 2:5. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय काय आहे? या दोन त्रिकोणांच्या हे दोन त्रिकोण समरूप आहेत. दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर म्हणजे एरिया त्रिकोण पी क्यू आर भागिले एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर पी क्यू वर्ग भागिले ए बी वर्ग. एरिया त्रिकोण पी क्यू आर 64 दिले. एरिया त्रिकोण ए बी सी मोठा त्रिकोण त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे बरोबर. पी क्यू वर्ग भागिले ए बी वर्ग 2चा वर्ग भागिले 5चा वर्ग 2चा वर्ग 4 5चा 25. तिरकस गुणाकार एरिया त्रिकोण ए बी सी बरोबर 64 गुणिले 25 आणि एरिया त्रिकोण ए बी सीला गुणिले 4 आणणार आहे ते भागिले 4 न 64ला भागलं 16 आलं. 16 गुणिले 25 16 पंचे 80ला 0 हातचे आले 8. 16 ने 32 ना 40 400 सेमी वर्ग. म्हणून मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 400 सेमी वर्ग. ओके. चौथा आहे शेवटचा. कोणताही एक सोडवायचा आहे. त्यामध्ये खाली उपप्रश्न सोडवा. कोणता एक पहिला आहे. पुढील आकृतीमध्ये रेख डी समांतर बाजू बी सी. या ठिकाणी डी बरोबर 4 बी सी बरोबर 8 दिले आणि एरिया त्रिकोण ए डी ई हा लहान त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ 25 दिले. एरिया त्रिकोण ए बी सी मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. सोपा आहे प्रश्न, काय अडचण नाही. पहा त्रिकोण ए डी ई व त्रिकोण ए बी सी हे दोन त्रिकोण समरूप दाखवता येतात. ए हा सामायिक कोण आहे आणि कोण डीला कोण बी संगत कोण आहे. बघा कोण ए डी ई कोण ए डी ई आणि कोण ए बी सी संगत कोण आहेत.
आणि कोण DAE आणि कोण BAC सामायिक कोण आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण ADE समरूप, त्रिकोण ABC कोको समरूपता कसोटी. ओके. मग दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार किंवा गुणोत्तरानुसार प्रमेयानुसार काय आहे, याच दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजू DE वर्ग भागिले BC वर्ग. एरिया त्रिकोण ADC 25 प्रश्नामध्ये दिलेला आहे. ओके. किंमत घातली त्याची 25 भागिले एरिया त्रिकोण ABC बरोबर 4 वर्ग भागिले 8 वर्ग. 4चा 16, 8चा 64. एरिया त्रिकोण ABC दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. 9 संक्षिप्त 16 एके 16, 16 चौक 64, 1/4. 25 भागिले एरिया त्रिकोण ABC बरोबर 1/4 आणि तिरकस गुणाकार एरिया त्रिकोण ABC गुणिले 1 एरिया त्रिकोण ABC. 25 गुणिले 4 100 सेमी वर्ग. हे त्रिकोण एरिया त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ. ओके. 100 अशा पद्धतीनं. सोपा आहे ना. त्यातला दुसरा आहे, हा 2 गुणांचा झाला. हा 2 गुणांचा. जर DE BC बरोबर 3/5 तर एरिया त्रिकोण ADE एरिया त्रिकोण ADE भागिले एरिया चौकोन DBCE या चौकोनाचे क्षेत्रफळ आणि या लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काही अडचण नाही, सोपं आहे. DEBC 3/5 दिले म्हणजे DE भागिले BC 3/5. आता या ठिकाणी यांचं क्षेत्रफळांचे गुणोत्तर विचारले. मग या ठिकाणी दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय काय आहे, एरिया त्रिकोण ADE एरिया त्रिकोण ADE भागिले एरिया त्रिकोण ABC. हे दोन त्रिकोण समरूप आहेतच. कोको कसोडीने दाखवलेत आपण. DE वर्ग भागिले BC वर्ग. DE भागिले BC कंसाचा वर्ग केला आहे, पण DE भागिले BC 3/5 दिले म्हणून 3/5 कंसाचा वर्ग बरोबर. ह्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. ही बाजू 3 दिल्या आणि ही बाजू 5 दिल्या. BC 5 दिल्या. ओके. त्यामुळे 3 वर्ग भागिले 5 वर्ग, 3चा वर्ग 9, 5 वर्ग 25 येणारच. त्यामुळे आपण काय करायचं, एरिया त्रिकोण ADE साठी 9 आहे आणि एरिया त्रिकोण ABC साठी 25 आहे. त्यामुळे एरिया त्रिकोण ADE बद्दल आपण 9x समजलं आणि एरिया त्रिकोण ABC बद्दल 25x समजलं. ओके. आपल्याला एरिया चौकोन DBC या चौकोनाचे क्षेत्रफळ, DBC या चौकोनाचे क्षेत्रफळ त्रिकोण ABC या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून ADEचं क्षेत्रफळ वजा केल्याशिवाय चौकोनाच कसं मिळेल, कारण त्रिकोण ABC मध्येच हा चौकोन आहे. ओके. पहा या ठिकाणी एरिया चौकोन DBCE बरोबर एरिया त्रिकोण ABC वजा एरिया त्रिकोण ADE. मोठा त्रिकोण ABC वजा बारका त्रिकोण ADE. मोठा त्रिकोण 25x, लहान त्रिकोण 9x. 25x मधनं 9x गेले 16K म्हणजे एरिया चौकोन DBCE आला 16K. आपल्याला गुणोत्तर घ्यायचं आहे. काय गुणोत्तर घ्यायचं आहे, एरिया त्रिकोण ADE भागिले एरिया चौकोन DBCE. विचारले ते घेतलं. एरिया त्रिकोण ADE 9x आहे आणि आत्ताच आपण काढला चौकोन 16K. केला K गेले 9 भागिले 16 म्हणजे एरिया त्रिकोण ADE एरिया चौकोन DBCE बरोबर 9/16. समजलं. ओके. सोपा आहे ना. आता त्यातला दुसरा आहे 4 गुणांचा. त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. पाया BC वर P असा बिंदू आहे की PC बरोबर 1/2 BC. AB 6 आहे तर AP काढा. आपण आकृती काढलेली आहे. त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. तिन्हीच्या तिन्ही बाजू समान आहेत. AB BC AC बरोबर 6 सेमी. दिले काय, ह्या PCची लांबी BCच्या 1/3 आहे. रचना करायची. AM हा BCला लंब काढलाच पाहिजे, त्याशिवाय पायथागोरसचं प्रमेय आपण त्रिकोण AMC मध्ये वापरणार आहे. AMP मध्ये वापरणार आहे. त्रिकोण AMP मध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरलं की आपल्याला AP मिळणार आहे. AP वर्ग बरोबर AM वर्ग अधिक MP वर्ग. त्यामुळे AM आणि MP काढून घेण्यासाठी बाकीची कृती करायची आहे. 4 गुणांचा प्रश्न आहे. रचना AM लंब बाजू BC काढली. समजलं. समभुज त्रिकोणात शिरोलंब पायाला दुभागतो. समभुज त्रिकोण ABC मध्ये हा शिरोलंब आहे.
ए या शिरोबिंदूतून बी सीवर टाकला शिरोलंब पायाला दुभागतो म्हणजे बी एम आणि एम सी समान झाले. त्यामुळं संपूर्ण बी सी 3 साय निम्मे झाली ती 3 झाली. ओके. मग पी सी या ठिकाणी 1/2 सॉरी पी सी बरोबर 1/3 बी सी साय. ओके. त्यामुळं पी सी बरोबर 1/3 गुणिले 6 बी सीच्या 1/3 आहे. 3 दुनी 6 पी सी 2 मिळाली. ही पी सी 2 एम सी या ठिकाणी 3. त्यामुळे एम पी 3तनं एम सीतनं पी सी गेला 3तनं 2 गेला 1. त्यामुळे एम पी 1 मिळाली. ओके. अशा पद्धतीने आता त्रिकोण ए एम सी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए एम काढायची आहे. ए एम ए सी वर्ग बरोबर ए एम वर्ग अधिक एम सी वर्ग. त्यामुळं ए एम वर्ग बरोबर ए सी वर्ग वजा एम सी वर्ग. त्यामुळं 6चा वर्ग 36 ए एम वर्ग तसंच अधिक 3चा वर्ग 9. ए एम वर्ग बरोबर 36 वजा 9 बरोबर 27. ए एम वर्ग बरोबर 27. ए एम वर्ग किती मिळाली 27. आता आपण आलो कुठं ए एम मिळाली. लक्षात आलं ए एम कशी काढली. त्रिकोण ए एम सीमध्ये त्रिकोण ए एम सीमध्ये ए सी साय आणि एम सी 3 आहे निंपट आहे. 6चा वर्ग 36 मधनं 9 गेले 3चा वर्ग 9 27. ए एम वर्ग बरोबर 27 तसंच ठेवलं कारण आहे त्याचं. आता त्रिकोण ए एम पीमध्ये जायचं शेवटी. आता तिथं आपण ए पी काढू शकतो. त्रिकोण ए एम पीमध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए पी करणं आहे. ए पी वर्ग बरोबर ए एम वर्ग अधिक एम पी वर्ग. ए पी वर्ग बरोबर ए एम वर्ग अधिक एम पी वर्ग. ए एम वर्ग 27 आहे अधिक एम पी 1 काढून घेतलेले आहे. 1 वर्ग 27 आणि 1चा वर्ग 1 27 ने 28. ए पी वर्ग बरोबर 4 7 28. ए पी वर्गचं ए पी 4चं 2 आणि 7चं वर्गमुळात 7. ए पी बरोबर 2 वर्गमुळात 7 सेमी. अशा पद्धतीनं आपण हा अत्यंत सोप्या भाषेमध्ये ही प्रश्नपत्रिका पूर्ण केलेली आहे. आपल्या सर्व 10वीतल्या मित्रांच्यासाठी हा व्हिडिओ जरूर शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ अत्यंत सोप्या भाषेतले आपणास आवश्यक असणारे आपणास आवडणारे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि प्रोत्साहन द्या. धन्यवाद.